स्त्रियांची धम्मदीक्षा. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यांसह न्यग्रोधामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगलं होईल. बुद्ध म्हणाले, नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्यांना केली आणि दोन्ही वेळा बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत ती रडत परत गेली. पुढील प्रवासाकरता भगवंतांनी न्यग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघ प्रवेशाची विनंती आणि भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या. भगवंतांचा नकार अंतिम आहे असं मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजकेचा स्वतः वेश धारण करून भगवंतांसमोर उभं राहण्याचं आणि आपण अगोदरच प्रवज्जा घेतली असल्याचं भगवंतांच्या निदर्शनास आणून देण्याचं ठरवलं. त्यानुसार महाप्रजापतीने मुंडन केलं, पीतवस्त्र धारण केलं आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटायला निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटीगार भवनात वास्तव्य केलं होतं. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिणींसह हळूहळू वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या आणि सुजलेल्या पायांनी ती कुटीगारच्या सभागृहात आली. तथागत न्यग्रोधारामात वास्तव करत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती पुन्हा तिने एकदा भगवंतांसमोर केली आणि भगवंतांनी तिची ती विनंती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला कळेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि लगेचच ओळखले. तेव्हा आनंदाने महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखानं रडत आणि अश्रू ढाळीत तू का उभी आहेस? महाप्रजापती म्हणाली, कारण आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीये. नंतर स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत राहत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतांना अभिवादन केलं आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, हे पहा भगवंत, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराजवळ उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन ती रडते आहे, अश्रू ढाळते आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंतांचा धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाही आहेत. भगवान, तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर फार बरं होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केलंय, त्यांना दूध दिलंय आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजलंय. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाहीये का? म्हणून हे भगवंत, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणं योग्य होईल असं मला वाटतं. भगवंत म्हणाले, नको आनंदा, स्त्रियांना तसं करण्यास संमती देणं योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात भगवंतांना विनंती केली आणि आनंदाला भगवंताकडून तेच उत्तर मिळालं. नंतर स्थवीर आनंदाने तथागतांना विचारलं, स्त्रियांना प्रवज्जा घेण्यास आणि अनुज्ञा देत नाही याचं कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असं ब्राह्मण म्हणतात.
हे भगवंतांना माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना प्रवज्या देऊ इच्छित नाहीत का? तथागतांचे मत ब्राह्मणांप्रमाणेच आहे का? ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रज्या घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाहीये का? भगवंत, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचं कारण तरी काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असं तथागतांना वाटतंय का? तथागतांनी उत्तर दिलं, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया देखील समर्थ आहेत असं माझं मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाहीये, तर तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. भगवान, हे खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झालाय. पण व्यावहारिक अडचणींमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे का? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार असं तुम्हाला वाटत नाही का? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही का? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत का? भगवंत म्हणाले, ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय यांचं पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्यांना संमती देतो. पण 8 अटींवर मी ती संमती देईन. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागतांकडून त्या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यानंतर स्थवीर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सगळे म्हणणे गौतमीला सांगितले. आनंदा, अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमल पुष्पांच्या, जाईच्या फुलांच्या किंवा पुष्पमालांच्या दोन्ही हातांनी स्वीकार करेल आणि ती आपल्या शिरावर धारण करेल, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करत आहे आणि मी माझ्या आयुष्यात या नियमांचा कधीही भंग करणार नाही. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थवीर आनंद तथागतांकडे परत गेला आणि वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थवीर आनंद तथागतांना म्हणाला, भगवान, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे असं मानावं. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यानंतर महाप्रजापती भगवंतांसमोर आली, त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली आणि तथागतांनी तिला धम्म आणि विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्कुणी झाल्या होत्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्दा कच्चाना म्हणजे भद्रा कत्यायना या नावाने ओळखली जाऊ लागली. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तिथे एक भांड्यात पाणी भरत असलेली मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडंसं पाणी मागितलं. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असं म्हणून पाणी देण्याचे नाकारलं. आनंद तिला म्हणाला, मला पाणी हवंय, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातलं थोडंसं पाणी त्याला दिलं. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग निघाली. तो कुठे जातो आहे हे तिनं पाहिलं आणि तिला समजलं की त्याचं नाव आनंद असून तो भगवान बुद्धांचा शिष्य आहे.
घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून झाल्यानंतर ती मुलगी म्हणाली, जर माझं लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन. मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिनं सांगितलं, हे बघ, हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केलंय. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असं मानायला ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला अवगत आहे ना, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का नाही करत? आई म्हणाली, काय करता येईल ते मी बघते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलंय आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केलं नाही तर ती आत्महत्या करेल इतकी ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे. मातंगीने आनंदाला सांगितलं. आनंद म्हणाला, पण माझा नाईलाज आहे. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितलं. मुलीने ओरडून विचारलं, आई, तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझं चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले. पण आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीला आग लागली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि तिला म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करत नसाल तर मी तुम्हाला या आगीत फेकून देईन. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने आणि मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिलं. आनंदाने परत आल्यावर ही सगळी हकीकत तथागतांना सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला. पण तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचं त्यानं पाहिलं. या मुलीने आपला पिच्छा कसा पुरवला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितलं. भगवंतांनी तिला बोलवण्यास सांगितलं. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवतेयस? मुलगी म्हणाली, त्याच्याशी मला लग्न करायचंय. ते अविवाहित असल्याचं मी ऐकलंय आणि मी सुद्धा अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावरचे केस नाही आहेत. जर तूही संपूर्ण मुंडन केलंस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. मुलीने उत्तर दिलं, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस. नंतर मुलगी आईकडे गेली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आलं नाही ते मी केलंय. मी मुंडन केले तर आनंदाशी माझं लग्न करण्याचं वचन भगवंतांनी मला दिलंय. आई रागावली आणि म्हणाली, तू तसं मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी उतावळी का झाली आहेस? त्यापेक्षा दुसऱ्या चांगल्या माणसाशी मी तुझं लग्न लावून देईन. तिने उत्तर दिलं, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्यापुढे तिसरा कोणताही पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान करते आहेस. मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे.
आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतलं. नंतर ती तथागतांच्या समोर आली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केलंय. तथागतांनी तिला विचारलं, तुला काय पाहिजे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे, माझे त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर प्रेम आहे, माझं त्यांच्या डोळ्यावर प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझं प्रेम आहे. तेव्हा तथागत भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूंचं घर आहे, नाक हे घाणीचं घर आहे, तोंड हे थुंकीचं घर आहे, कान हे मळाचं घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचं आगर आहे. हे तुला माहीत आहे का? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, पण जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही आहे, जिथे मृत्यू आहे तिथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाहीये. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केलं आणि भगवंतांना तसं तिने सांगितलं. भगवंतांना वंदन करून ती म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते, आता माझ्या मनात प्रकाश पडलाय. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्याला सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे. आंधळ्याला दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला झोपेतून जागा केलं आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श तू आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या पुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्कुणींच्या संघात प्रवेश करणं हा एकच मार्ग तिच्या पुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. पतित आणि गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका उडाणटप्पूची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता. तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नव्हता. आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि चंद्र सूर्य आणि अग्नी यांची पूजा करी आणि मगर मस्त राही. पण पूजा आणि बलिदान यासारख्या शारीरिक कष्टांचे विधी कितीही केले तरी सतत 3 वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला काही शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरवले. तिथे पोहोचल्यावर बुद्धांचे ते तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे बुद्धांना सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशूंचा बळी देण्यातला मूर्खपणा आणि ज्या विधींचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि जे ज्यांच्यासाठी करावेसे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्य बुद्धी यांची जाणीव होत नाही अशा विधींचा निरुपयोगीपणा त्याला समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झालं. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलांचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तिथे आले. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केलं आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तर तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो. शहाणा मनुष्य ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला याची त्याला इच्छा नसते. नेहमी शिलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्या सिद्धांताच्या नादी लागत नाही.
अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असतं. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करत असतो. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कोशल देशामध्ये प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आडदांड दरोडेखोर राहत होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमीच रक्ताने बरबटलेले असायचे. तो कधीही कुणाला दया दाखवित नसे. त्याच्यामुळे गावच्या गावं ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि सगळे प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक बोट कापून तो त्याची माळ गळ्यात घालत असे आणि म्हणूनच त्याचं नाव अंगुलीमाल असं पडलं होतं. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुसीविषयी ऐकलं. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनवण्याचं ठरवलं. म्हणून एक दिवशी आपलं भोजन झाल्यावर त्यांनी आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपलं चिवर आणि भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. भगवान बुद्ध त्या वाटेने जात आहेत हे पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही गेलात तर डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. 10, 20, 30 इतकंच नव्हे तर 40 माणसं देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळ्या जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. पण एकही शब्द न बोलता भगवान बुद्ध आपल्या वाटेने चालू लागले. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा केला, तरी देखील एकही शब्द न बोलता भगवान बुद्ध चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असल्याचे पाहिले आणि जिथे 40-50 प्रवाशांचा जेथ्या देखील त्यांच्या वाटेने जाण्यास धजत नाही, तिथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असल्याचे पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं आणि त्या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात येऊ लागला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्य बाण घेऊन तो भगवंतांचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सगळे प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडत होतो आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्याच चालीने चालतोय. सगळे प्रयत्न करूनही मी त्याला का गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्यांनी भगवंताला थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाल, मी तुझ्यासाठी थांबलोय. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातलं साधुत्व अजूनही मेलेलं नाहीये. जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. भगवंतांच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा मार्ग काढलाच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्यवाणीने मला आपल्या दुष्कर्मांचा त्याग करावायला सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावायला तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला. आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले.
त्यावेळी राजा प्रसेनजितच्या अंतप्रसादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड जनसमुदाय जमला होता. आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलिमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा नित्पात करा, असा तो जनसमुदाय ओरडत होता. प्रसेनजितने त्यांना मारण्याचे आश्वासन दिले, पण त्याला काही यश आले नाही. एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारलं, राजा, काय झालंय? मगधाच्या सेनीय बिंबिसारचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूंचा त्रास सुरू झाला आहे का? नाही भगवान, तशा प्रकारचा कोणताही त्रास सुरू झाला नाहीये. माझ्या राज्यात अंगुलिमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करतोय. त्याचा मला निपात करायचा आहे आणि त्यात मी अपयशी ठरलोय. राजा, मुंडन केलेला, काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारत नाही, जो कधी चोरी करत नाही, खोटं बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच अन्न जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलिमालाला तू पाहिलंस तर तू काय करशील? भगवान, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे मी आवाहन करीन, अथवा वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी मी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि त्याच्या सुरक्षेची मी व्यवस्था करीन. पण असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणं शक्य आहे का? त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलिमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलिमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केसन केस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नकोस राजा, घाबरू नकोस. या ठिकाणी घाबरण्याचे काहीही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलिमालाजवळ जाऊन म्हणाला, आपण खरोखरच अंगुलिमाल आहात का? होय महाराजा. महाशय, आपल्या पिताचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे कोणते होते? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी म्हणजे मैत्रायणी होते. गार्ग्य मैत्रायणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सगळ्या गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन. पण आता अंगुलिमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची आणि 3 पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपणाला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहे. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंतांच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखरच हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळवण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतांची केवढीही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी कधीही जिंकू शकलो नाही. पण काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकलं. भगवंत, आता मला गेलंच पाहिजे, कारण बरीच कामे अद्याप मला उरकायची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले आणि तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलिमाल भिक्षेसाठी श्रावस्तीला गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झालं. त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले आणि त्याची वस्त्र फाटून गेली. आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर जाऊन उभा राहिला
तो जवळ येत असतानाच भगवंत त्याला म्हणाले, हे सगळं सहन कर, हे सगळं सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करत तो म्हणाला, ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो. आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सगळ्या पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी आणि या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावं. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतः अंगुलीमाल म्हणून आणि प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोरांचे जीवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणलं. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, पण आता माझा उद्धार झाला आहे. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेला सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता. या पर्वतास एक घोर आणि निर्जन अशी एक दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार आणि खून करत असत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवत असे, पण ते नेहमी त्याच्या हातून निसटत. जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी या जगात आले असले तरी ते त्यांच्या लोकांच्या दृष्टीला पडत नव्हते किंवा त्यांच्या धम्माची त्यांना माहितीही झाली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यांच्यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या आणि घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहीर यांनी सजवला होता. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला लवकर करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून त्याला ते घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर कोसळले. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा, हे काय आहे? अरे देवा, हे काय आहे? त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितलं की या सगळ्या संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मनाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत. अंधश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा देतात आणि यातना करतात किंवा सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत. धर्मोपदेशक एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञाजागृती होते त्यांनीच या अंधश्रद्धा आणि संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात. दुसऱ्या कशानेही त्या भरून येऊ शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्यांना दृष्टी मिळावी याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन मिळते. म्हणून अंधश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसं करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या पदवीला प्राप्त ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवान बुद्धांचे शिष्य बनले आणि त्यांना स्वास्थ्य आणि शांती यांचा लाभ झाला. धम्मदीक्षेची जोखीम.
पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने दूर अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करत होते. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेलेले असताना तिथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते त्यांना पुढील प्रमाणे उपदेश करतात. जो दयाळू आहे तो प्राण्यांची हत्या करत नाही किंवा प्राण्यांची हत्या न करणं हा दयाळू माणसाचा धर्म आहे. तो प्राण्यांच्या जीवांचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे पालन करणाऱ्यांवर कधीही संकट कोसळणार नाही. विनयशीलता, ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा, कुणाला कष्ट न देणे, कुणाला क्रोध येईल असं न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे. दुर्बलाविषयी मैत्री, बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव, आवश्यकते मिळाल्यावर थांबणे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे एक साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरलं आणि हे मैत्रीचं सुक्त ऐकताच त्यांचंही परिवर्तन झालं आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले. जो प्राणीमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्याचं शरीर नेहमी निरोगी सुखी असतं, त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो. त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते, त्याला वाईट स्वप्न पडत नाहीत. देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूंचा त्याला कधीही त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो. अग्नी आणि पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही. तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे तो यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ आहेत. हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि त्या पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती मिळाली.